आज बऱ्याचशा क्रिएटरला थंबनेल कसं लावायचं, त्याचबरोबर थंबनेल व्हेरीफाय कसं करायचं हे माहीत नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की थंबनेल व्हेरीफाय कसं करायचं आणि यूट्यूबच्या व्हिडिओवरती थंबनेल कसं लावायचं. तर नमस्कार, मी आहे अजय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, यूट्यूब थंबनेल व्हेरिफिकेशन का करतो? समोरचा व्यक्ती खरा आहे का नाही, म्हणजेच रोबोट तर नाही, ह्युमनच आहे का हे बघण्यासाठी सगळ्यात आधी तो व्हेरिफिकेशन करतो. मग व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमच्या व्हिडिओवरती तुम्हाला वेगवेगळे थंबनेल्स लावता येईल. तर मित्रांनो, व्हेरिफिकेशन कसं करायचं यासाठी आपल्याला मोबाईलवरच्या स्क्रीनवरती जावं लागेल. तर चला आता मोबाईलची स्क्रीन ऑन करून घेऊया. सगळ्यात आधी YT स्टुडिओ ओपन करून घेऊया. त्यानंतर कंटेंटमध्ये जाऊन आपला व्हिडिओ सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर एडिटमध्ये जाऊन व्हिडिओ एडिट करायच्या ठिकाणी जाऊया. त्यानंतर कस्टम थंबनेल या ऑप्शनला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी फोन नंबर ॲड करायचा आहे. त्यानंतर टेक्स्ट मी या ऑप्शनला सिलेक्ट करून नेक्स्ट करून घ्यायचं आहे. मग त्या नंबरवरती जे OTP येईल ते इथे टाकायचं आहे. मग अशा प्रकारे तुमचा जो थंबनेल व्हेरिफिकेशन आहे तो झालेला आहे. मग त्यानंतर तुम्ही गॅलरी ओपन करून जे थंबनेल तुम्हाला ॲड करायचं आहे ते तुम्ही इथून ॲड करू शकता. त्यानंतर व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यूट्यूब व्हिडिओवर थंबनेल लावू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.